नमस्कार मित्रांनो. तर अलकनंदा ह्यावेळेस रुद्राला हाताशी धरून खूप मोठा प्लॅन बनवते, पण नेमकी त्या प्लॅनची भनक शुभूला पडते. तर अलकनंदाचा डाव शुभू आणि श्रावणी विशंभर समोर कशी आणते चला तर बघूया. अलकनंदा रुद्राला फोन करते आणि म्हणते, रुद्र मी तुला एक फोटो पाठवते, त्यामध्ये एका इंजेक्शनचं नाव आहे. तुझ्या ओळखीच्या एखाद्या निष्ठावंत डॉक्टरांना उद्या बंगल्यावर घेऊन ये. रुद्र विचारतो, उद्या का? ती म्हणते, उद्या पार्टीसोबत विशंभरची मीटिंग आहे. मीटिंगच्या पहिलेच तो डॉक्टर विशंभरला इंजेक्शन देईल आणि मग काय, विशंभर सगळ्यांसमोर काहीही बोलत सुटेल, कारण त्या इंजेक्शनची धुंदी त्याच्या डोळ्यावर असणार आणि सगळ्यांना वाटेल हा विशंभर दारू प्यालेला आहे की काय. मग काय, विशंभरला असे पार्टीतून काढून टाकतील आणि मग काय, पार्टीत प्रवेश होणार हे अलकनंदाचा. रुद्र म्हणतो, पण ते कसं? कारण तुम्ही तर साहेबांच्या बहीण, मग तुम्हाला कशी घेतील? अलकनंदा म्हणते, अरे पार्टीमध्ये माझे काही लोक आहेत, त्यांना मी आधीच सांगून ठेवलं की उद्या बवाल करायचा आणि विशंभरऐवजी आमदारकीसाठी माझं नाव घ्यायचं. रुद्र म्हणतो, वा मॅडम, ठीक आहे, मी आणतो बंगल्यावर उद्या डॉक्टरांना. श्रावणी स्वयंपाक करत असते आणि आजूबाजूला सगळेच असतात. शिवू फोन बघतो आणि म्हणतो, श्रावणी आपलं काम झालंय. श्रावणी म्हणते, खरंच? तो म्हणतो, होय, आपल्याला निघायला पाहिजे. तेवढे शुभी अनुराधाला खुणवते. अनुराधा म्हणते, काय गे नट मोगरे, स्वयंपाक सोडून कुठं निघाली वर तोंड करून? श्रावणी म्हणते, सासूबाई मी आल्यावर करते ना, आणि अजून आपल्याला जेवायला खूप वेळ आहे. तेवढे शोभे म्हणते, मला भूक लागली आहे. अण्णा म्हणते, शोभे त्यांना जायचं असेल तर जाऊ दे ना, कशाला आडकाठी घालतीये? शोभे म्हणते, हाय का आता अण्णा, आम्हासनी भूक लागली, आम्ही तरी काय करणार? शुभ म्हणतो, शोभाताई हात दिलेत ना तुला, कर आणि खा. शोभ म्हणते, आई बघितलं का कसा बोलतो, बायकोचा बैल. अनुराधा म्हणते, कुठं बी जायचं नाही, गुपचूप कामाला लाग. श्रावणी म्हणते, नाही सासूबाई, आज मी जाणार, कारण आज माझ्या बाबाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि माझ्या बाबांसाठी मी काहीही करू शकते. आणि शोभाताई, तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही हाताने करा आणि खा, आणि तसं पण तुम्ही जेवण बनवू शकता, कारण दिवसभर तुम्हाला काय काम असतं, आणि काय आहे ना, थोडंसं काम केलं तर तुमचा पण वेळ जाईल आणि व्यायाम होईल. शोभ म्हणते, श्रावणी तुझी हिंमत कशी झाली ग आमासने असं बोलायची? शुभ म्हणतो, श्रावणी चल पटकन, यांचे कुठे नादी लागती? श्रावणी म्हणते, अण्णा मी येत्या. रुद्राने अलकनंदा डायनिंग टेबलवर बोलत असतात. अलकनंदाने जे तयारी केलेली असते. रुद्रला हळूच म्हणते, डॉक्टरची सोय झाली आहे ना? रुद्र म्हणतो, सगळी सोय झाली आहे. आता पार्टीच्या लोकांसमोर विशंभर सर भुईसपाट होणार. अलकनंदा खुच्चीत असते आणि मान हलवते आणि म्हणते, व्हायलाच पाहिजे, त्यासाठी मी खूप पापड बेललेत. आता शुभू आणि श्रावणी त्या डॉक्टरांना पकडतात. श्रावणी म्हणते, कुठे निघालात? ते म्हणतात, विशंभर साहेबांच्या बंगल्यावर. शुभ म्हणतो, कुणी बोलवलं? तो रुद्र सरांनी. श्रावणी म्हणते, तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला तिकडे का बोलवलं? इंजेक्शन देण्यासाठी ना. आता डॉक्टर पण घाबरतो. श्रावणी म्हणते, आम्हाला चांगलंच माहिती आहे की तुम्ही माझ्या बाबांना कसलं इंजेक्शन देणार आहे. शुभू पोलिसांना बोलव. डॉक्टर घाबरून म्हणतो, नको नको, अहो मला तर रुद्र सरांनी सांगितलंय. श्रावणी म्हणते, हो ना, आता तिकडे जायचं, पण आम्ही जे सांगल ते करायचं. डॉक्टर विचारतो, म्हणजे? ती जायचं आणि बाबांना इंजेक्शन पण द्यायचं, पण रुद्र सरांनी आणि अलकनंदाने सांगितलेलं नाही, तर त्या इंजेक्शननी बाबांना काही नाही झालं पाहिजे, म्हणजे ना तुम्ही गोत्यात येणार ना बाबांना त्रास होणार. असं जर केलं नाही तर तुम्हाला माहीत नाही मी काय करेल ते. डॉक्टर म्हणतो, पण तुम्ही आहेत कोण? ते शिक्षण मंत्री विशंभर राजे शिर्केंची मुलगी. तो घाबरून म्हणतो, काय? ती हो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.